पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमचे जिवंत परमेश्वर, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात हे पिते आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना याचना करतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र रक्ताआड घे. स्वर्गाचे द्वार उघड पित्या, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा वर्षाव प्रत्येक व्यक्तीवर यासाठी कर की जे वचन तुझं पवित्र आहे प्रभू ते कळण्यासाठी तुझ्या आत्म्याशिवाय ज्ञान आणि बुद्धीने ते या वचनाचं आकलन होऊ शकत नाही. आमची प्रार्थना आहे पवित्र आत्म्या, या सभेचा ताबा तुझ्या पवित्र रक्ताआड घे. तुझ्या सामर्थ्याने प्रत्येकाला कर. पोट माझेत पण आमचा विश्वास आहे प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे. सगळं अडखळणं बंधनं सगळे येशूच्या नावात निघून जाऊ दे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची मोकळी प्रत्येकाला दिसू देत प्रभू, जाणवू देतात तुझा अनुभव प्रत्येकाला दे. स्वर्गीय पित्या, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो. या समयी आमची प्रार्थना मान्य केलीस आणि निश्चित तू आमच्याशी बोलते. स्वर्गीय देवा, तुला आम्ही धन्यवाद देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन आमेन. तुझी स्तुती असो. यावेळेस आपण देवाच्या पवित्र वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करत आहोत आणि गेल्या काही दिवसांपासून आपण इस्रायल आणि हमास मध्ये चाललेल्या वॉर बद्दल आपण बायबलच्या प्रॉफेसीज, त्याचबरोबर ख्रिस्ती लोकांची काय जबाबदारी असायला पाहिजे, अशा अनेक विषयांवरती आपण मनन करत आहोत. आणि याच फ्लो मध्ये असताना तो विषय असा अर्ध्यावर आपल्याला सोडता येणार नाही. तर आज एका विशेष अशा गोष्टीवर आपण मनन करणार आहोत, जी आग इथं लागली आहे. तर सर्वप्रथम आपण ही गोष्ट समजून घेऊया की ज्यावेळेस ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला त्यावेळेस यहुद्यांच्या मनात किंवा त्यांच्या विचारांमध्ये काय असा वेगळेपणा होता की ते ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळत होते, निष्ठुरपणे वागत होते, परंतु तरी सुद्धा त्यांच्या मनात कुठल्या प्रकारची दया माया येत नव्हती. मुळात यहुदी लोक जे आहेत ते नेहमीच अशा प्रकारे कट्टर राहिलेले आहेत त्यांच्या ध्येयाशी, त्यांच्या उद्दिष्टाशी. जुन्या कराराला पूर्णपणे आत्मसात करणारे, पाळणारे किंवा त्याच्या दृष्टीने चालणारे असे हे यहुदी लोक आहेत. परंतु येशूच्या काळात येशू ख्रिस्ताने अनेक वेळा या यहुद्यांना म्हणजे ते शास्त्री पुरुष असतील किंवा कुणी बायबलचे अभ्यासक असतील त्यांचं ताडण केलं येशू ख्रिस्ताने की तुम्ही ढोंगी आहात. येशू ख्रिस्ताने अनेक वेळा त्यांना म्हटलेलं आहे. प्रभू नेहमी बोलत असताना त्यांच्यावरती डायरेक्ट आरोप करायचा, आक्षेप करायचा. आणि ज्या लोकांना सतत समाजात सन्मानाचं स्थान मिळतं किंवा सगळे लोक त्यांची वाहवा करतात, एखादा व्यक्ती अचानक त्यांच्या विरुद्ध बोलायला लागला, तुम्ही सापाची पिल्ल आहात, तुम्ही पुरुषाची पिल्ल आहात, तुम्ही लबाड आहात, तुम्ही ढोंगे आहात, हे येशूचे शब्द त्यांना टोचायचे, त्यांना वाईट वाटायचे. आणि मग त्यांच्यामध्ये असा द्वेष भरला आणि त्या द्वेषापायी त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्याचा प्लॅन केला. ऍक्च्युली मुळात यहुद्यांची जी रीत आहे एखाद्या व्यक्तीला मारण्याची, तर ती रीत अशी नव्हती की एखाद्याला क्रुसावर खेळावं वगैरे, मारावं असं नाही. त्यांना जर मारायचं एखाद्याला जुन्या कराराप्रमाणे कसं मारलं जायचं, काही लोकांना जाळलेलं वगैरे पण तुम्ही पाहाल बऱ्याच ठिकाणी जुन्या करारामध्ये. परंतु त्यांची एक विशेष पद्धत होती तोंडमार करण्याची. म्हणजे सगळे जे वरिष्ठ लोक आहेत किंवा जे सगळे पुढारी आहेत ते सगळे एकत्र येतील, हातात दगड घेतील, त्या व्यक्तीला मारतील. अशा प्रकारे त्यांनी अनेकांना आतापर्यंत मारलेलं होतं. परंतु त्यावेळेस येशू ख्रिस्ताला त्यापेक्षा अजून वाईट मरण कसं देता येईल, तर हे त्यांनी प्लॅन केलं. आणि ही शिक्षा रोमी सरकारकडे होती आणि ती वधस्तंभावर खेळण्याची शिक्षा त्यांनी येशू ख्रिस्ताच्यासाठी सिद्ध करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. मग ते यहुदा इस्करियोतला फितवणं असो किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणं, खोटे खोटे आरोप काहीतरी करणं, हा सैतानाच्या साहाय्याने भूतं काढतो, नसलेल्या गोष्टी काय काय त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्याला शब्दात पकडायचा प्रयत्न केला. पण तो स्वतः शब्द आहे, तो कोणाच्या शब्दात अडकलाच जात नव्हता. त्याला प्रश्न विचारला की तो उलट प्रश्न विचारला की यांची एकदम फार म्हणजे त्यांना निरुत्तर होऊन जायचे ते. असं येशू ख्रिस्ताचं बोलणं वागणं होतं. आणि वधस्तंभावर जाण्याच्या जस्ट आधी पिलाताच्या पत्नीला पण स्वप्नामधून काय त्रास झाला ते तुम्हाला माहिती. मग हा जो सगळा देवाच्या योजनेचा भाग होता, म्हणून येशू ख्रिस्त मेंढरासारखा एकदम शांत राहिला. त्याने काही कुरकुर किंवा कोणाला प्रत्युत्तर वादविवाद त्याने काही केले नाही, शांत राहिला.
बरं, आता ख्रिस्त वधस्तंभावर खेळला हे सगळ्यांना ठाऊक आहे. यहुद्यांनी रोमी साम्राज्याच्या मदतीने येशू ख्रिस्ताला क्रुसावरती खेळलं. खेळवणारे हात जरी रोमी लोकांचे असले किंवा ते त्याला क्रुसावर मारत असले तरी मुळात मारणारे यहुदी लोक आहेत हे आपल्याला फक्त माहित पाहिजे. ख्रिस्ताला क्रुसावर खेळणारे लोक जरी रोमी साम्राज्याचे असले, रोमी शिपाई जरी असले, त्यांना मारा असं सांगणारे कोण आहेत तर ते म्हणजे यहुदी लोक आहेत. हे आपल्याला पक्क लक्षात पाहिजे. बरं, आता ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे, मोठ्याने आरोळी मारून त्याने प्राण सोडलाय आणि ही स्थिती लक्षात घ्या कशा प्रकारे ख्रिस्त या सगळ्या विरोधाला सामोरं गेला. त्याने त्याचं काम पूर्ण केलं, त्याने तुमची माझी पातकं वाहून नेली आणि ख्रिस्ताने मान लवून वधस्तंभावर प्राण अर्पण केला. ही सिच्युएशन लक्षात घ्या. आता हा मेलाय की नाही याचं कन्फर्मेशन करायचंय, खरंच मेलाय की नाही, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खरंच मेलाय की नाही ह्याचं कन्फर्मेशन रोमी शिपायांना करायचंय, यहुद्यांना करायचंय, जे लोक तिथं जमलेले आहेत त्यांना करायचंय. पिलाताला समजून घ्यायचंय की ज्याला मरणदंड दिलेला आहे तो येशू नाझरेतचा, त्याला क्रुसावरती खरंच मारलंय का नुसते हातापायात खेळ ठोकल्या तिथं अजूनही जिवंत आहे. काही लोकांनी फार मूर्खतेचं काम करून काही पुस्तकं लिहिलेत की येशू ख्रिस्त क्रुसावर न जाता पळून काश्मीरला आला. ज्या गोष्टींबद्दल काही लोकांना ज्ञानच नाही किंवा ज्यांनी अनुभव घेतलेला नाहीये तर असे काही लोक चुकीच्या संकल्पना पसरवतात. परंतु त्या ठिकाणी वधस्तंभावर ख्रिस्त खेळलाय. लोकांना कन्फर्मेशन पाहिजे की हा मेलाय की नाही, कारण की आता शब्बात सुरू होणार आहे आणि शब्बात सुरू होत असताना कुणी असं क्रुसावर टांगलेलं असता कामा नये, कारण की मग ते परत काम होतं ना, त्याला खाली उतरवा आणि मग सगळ्या पुढच्या गोष्टी. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी यहुद्यांच्या नियमाप्रमाणे तो वरती नसायला पाहिजे, तिकडे मरायलाच पाहिजे तात्काळ. या परिस्थितीमध्ये बाजूच्या चोरांचे पाय वगैरे मोडण्यात आले आणि येशू ख्रिस्ताला कन्फर्म करण्यासाठी ते म्हटले मेलाच आहे तो, पण चेक करण्यासाठी त्यांनी एक टेस्ट केली. एक त्यांनी टेस्ट केली आणि ती टेस्ट होती येशूच्या कुशीत त्याने भाला भोसकला. लक्ष देऊन ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त मेलाय की नाही याची त्यांनी खात्री केली की येशूच्या कुशीमध्ये त्यांनी भाला भोसकला. हालचाल झाली नाही, परंतु जसा कुशीत भाला भोसकला तिथून रक्त आणि पाण्याची धार तिथं वाहू लागली. देवाच्या प्रिय लोकांनो, आज माझा एकच प्रश्न आहे, ज्यांनी ख्रिस्त मेलाय हे कन्फर्म केलंय त्यांनी ख्रिस्त उठलाय हे कन्फर्म केलंय का? त्या यहुद्यांनी कन्फर्म केलंय का की माझा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे? जशी त्याच्या वधस्तंभावर खेळण्याविषयीची खोटी अफवा लोकांनी चुकीच्या रीतीनं तो पळून गेला आणि हे झालं ते झालं पसरवतात. आजही त्या काळातही लोक होते आणि आजही असे लोक आहेत की येशू ख्रिस्त मरणातून उठला नाही किंवा तो शिष्यांना दिसला नाही आणि त्याच्या शिष्यांनी त्याचं प्रेत चोरून नेलं. बळच असं खोटं खोटं लोकांना सांगायला त्या काळात शिकवलं होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं रोमी शिपायांनी, पिलाताने, यहुद्यांनी कन्फर्म केलं हा क्रुसावरती मेला, तसं आज प्रत्येक व्यक्तीने, या जगातील प्रत्येक व्यक्तीने कन्फर्म केलं पाहिजे की जो वधस्तंभावरती मेला होता तो तिसऱ्या दिवशी परत उठला आणि परत एकदा तो तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येणार आहे. ज्याला कन्फर्म झालं माझा प्रभू क्रुसावर मेला, कन्फर्म माझा प्रभू त्या कबरेतून तिसऱ्या दिवशी विजयी झाला, कन्फर्म आहे तोच येशू परत एकदा मला घेण्यासाठी येणार आहे, कन्फर्म आहे. हे लोक उद्धारलेले लोक आहेत, यांनी कन्फर्म केलं. कन्फर्म कसं करणार? ख्रिस्त पुनरुत्थित आहे, कन्फर्म कसं करणार? बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की लोक मुर्द्याशी बोलतात. माणूस जिवंत असताना बोलत नाही लवकर. माणसं मेली की त्यांच्या जवळ सगळे नातेवाईक, सगळे लोक जमा होतात, मग तू असा होता आणि तू तसा होता. मुर्दा उत्तर देतो का? आमच्या मुंबईत नाही देत, मला माहित नाही तुमच्या एरियामध्ये काय घडतं. मुर्दा उत्तर देतो नाही देत, पण तरी लोक त्याच्याशी बोलतात. देवाच्या प्रिय लोकांनो, मुर्दा उत्तर देत नाही म्हणून तो मुर्दा आहे. मुर्द्याला उत्तर देता येत नाही म्हणून तो मुर्दा आहे, पण ख्रिस्त उत्तर देतो कारण तो जिवंत आहे. तुमची प्रार्थना तो ऐकतो कारण तो जिवंत आहे, तो पुनरुत्थित आहे. जसं तुम्ही कन्फर्म केलं तो क्रुसावर मारला, तसं कन्फर्म करून घ्या तो परत एकदा पुनरुत्थित झाला. त्याच्या बलिदानावर, त्याच्या पुनरुत्थानावरती सगळे पुरावे यहुद्यांनी पाहिले, पण त्यांनी आजही ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं की ह्या यहुद्यांबद्दल आम्ही किती सपोर्ट केला पाहिजे. आज आम्ही खूप लोकांचं स्टेटस बघतो, खूप पास्टर्स, लीडर्स, विश्वासणारे ख्रिश्चन लोक
आपल्या स्टेटस वरती ठेवतात, आय सपोर्ट इस्रायल. रिअली डू यू सपोर्ट इस्रायल? खरंच तुम्ही इस्रायलला सपोर्ट करता का? करा, चांगली गोष्ट आहे. पण मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे. देवाच्या प्रिय लोकांनो, इस्रायलला सपोर्ट करू नका असं मी म्हणत नाहीये. पण तुम्ही जर सपोर्ट करताय इस्रायलला, याचा अर्थ त्यांनी ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं, तुम्ही याचाही सपोर्ट करताय. ख्रिस्त वधस्तंभावरून मारला गेला, परत उठला नाही, याचाही तुम्ही सपोर्ट करताय का? किंवा ते ते जे लोक चुकीच्या रीतीने वागत आहेत, यहुदी लोक, आता त्यांचं एकच टार्गेट आहे. आता जेही त्यांनी मुस्लिम राष्ट्रांच्या विरुद्ध जाण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यावरती हमासने हल्ले केलेत, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण ही युद्ध पेटत राहणार आणि तुम्हाला एक दिवशी ही प्रॉफेसी पूर्ण झालेली दिसणार. जो गोल्डन डोम आहे इस्रायल मधला, तो तुम्हाला जमीनदोस्त झालेला दिसणार. आणि हे यहुदी लोक काहीही हो, तिथं मंदिर बांधून राहणार. लक्षात घ्या प्रियांनो. हमासमध्ये हल्ला त्यांनी केला हमासवरती, तर त्यांनी काय करायला पाहिजे की जे लोक हमासचे ते कोण आहेत त्यांना बाजूला काढलं, त्यांना मारलं, त्यांच्यावरती कारवाई केली, ठीक आहे. पण पहिल्या सगळ्यात त्यांनी मस्जिद का तोडल्या? हे युद्ध धार्मिक आहे प्रियांनो, हे धर्मावरून युद्ध आहे. आम्ही यहोवाचे आणि तुम्ही अल्लाचे, असं हे युद्ध आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, थोडस सतर्क झालं पाहिजे. आम्हाला देवाने युद्ध करण्यासाठी नाही, आम्हाला प्रेम करण्यासाठी निवडलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला वेगळं केलेलं आहे. आज हे इस्रायलचे लोक, हे यहुदी लोक युद्ध करतील आणि एक दिवशी ते मंदिर बांधतील. मंदिर बांधून करतील काय? परत एकदा कोकरे, बकरे, सगळे जनावर, परत कबूतर, परत तो बाजार, परत ते सगळे अर्पण सुरू करतील. आणि जर तुम्ही कधी त्या काळात म्हटलं मला हे मंदिर बघायचंय, तुम्हाला गेट वरून हाकलून देतील, तुम्हाला कोणी आतमध्ये घेणार नाही, कारण तुम्ही यहुदी नाही. त्यांनी 2000 वर्षापूर्वी येशूला हाकललं, यावेळेस ते तुम्हालाही हाकलायला तयार होतील. तर सावध राहा. आय सपोर्ट इस्रायल याचा अर्थ एवढाच घ्या की परमेश्वराने मला यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करायला लावली, ती मी करणार, म्हणून मी इस्रायलला सपोर्ट करतो. माझ्या प्रभूचे पावलं या भूमीला परत एकदा लागणार आहेत, म्हणून मी त्या भूमीबद्दल रिस्पेक्ट बाळगणार, म्हणून मी प्रार्थनेमध्ये सतत इस्रायलची आठवण ठेवणार. पण त्यांच्या कुयुक्त्यांमध्ये मी सहभागी होणार नाही. लोक मारले जात आहेत आणि त्याचे सगळ्या जे कॉन्सिक्वेन्सेस जगामध्ये पाहायला मिळतात, त्या सर्व अन्यायाबद्दल आम्ही सपोर्ट करणार नाही प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांनो, तारण यहुद्यांमधून आलेलं आहे. तारण कुठून आलंय? यहुद्यांमधून. वाचूया आपण योहान याचा 4था अध्याय 22वा वचन. जॉन चॅप्टर 4 वर्स 22. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. वचनातून क्लिअर एकदम आहे की नाही? स्पष्ट लिहिलंय बायबलमध्ये. तारण कुठून आहे? यहुद्यांमधून तारण. जर आम्हाला ही गोष्ट पक्की समजलेली आहे की यहुद्यांमधून तारण आहे, मग यहुद्यांना आम्हाला डावलता येणार नाही किंवा त्यांना डावलून आम्हाला चालणार नाही. यहुदी नकोच, इस्रायल नकोच असं आम्हाला म्हणता येणार नाही. भले त्यांच्या कारवाईमध्ये तुम्हाला सहभागी होता येणार नाही. आता तुम्हाला माहित असेल की जेव्हा इस्रायलचं युद्ध चालू झालं, हमासने हल्ला केला, इस्रायल युद्ध चालू केलं, इस्रायलने जगातल्या सगळ्या यहुद्यांना कॉन्टॅक्ट केलं की आपल्या देशावरती परिस्थिती आलेली आहे. त्यांना आपोआप सगळीकडे न्यूज स्प्रेड झाली आणि जगभरात जितके जितके यहुदी, कुणी पिकनिकला गेला असेल, कोणी काही कामानिमित्त गेला असेल, कोणी काही बिझनेस डील साठी गेला असेल, त्या सगळ्यांनी ते बिझनेस, काम, धंदे तिथल्या तिथं फेकून ते सगळे धावत परत आले. आणि तिथं अशी पद्धत आहे, मुलगा जर घरात जन्माला आला तर जेव्हा त्याचं शिक्षण, प्रायमरी पहिलं सुरुवातीचं शिक्षण पूर्ण होईल, त्या मुलाने 3 वर्ष मिलिटरीमध्ये कंपल्सरी काम करायचं. मग तो प्रेसिडेंटचा मुलगा असो, नाही तर घरात भांडे घासणाऱ्याचा मुलगा असो, कोणाचाही मुलगा असो, यहुदी व्यक्तीने 3 वर्ष मुलाला सगळी मिलिटरी ट्रेनिंग द्यायची आणि मुलगी असली तर 2 वर्ष ट्रेनिंग द्यायची. तर अशा प्रकारचा तिथे नियम आहे. याचा अर्थ प्रत्येक इस्रायली माणसाला रायफल कशी चालवायची, प्रत्येक इस्रायली माणसाला युद्ध कसं लढायचं हे माहित आहे. मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांना आवाज दिला जातो युद्ध सुरू झालंय, तेव्हा लहान मोठे वयस्कर सगळे, बेंजामिन नतन्याहू त्यांनी पण स्वतः पण रायफल घेतली. अशा प्रकारे ते सगळे एकत्र झाले. देवाच्या प्रिय लोकांनो, यात सांगण्याचं तात्पर्य हे की उद्या
जर त्यांनी असं तुम्हाला विनंती केली की जेवढे ख्रिश्चन लोक आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात, तुम्ही सगळे इथं युद्धासाठी सगळे एकत्र या, काय तुम्ही त्या युद्धासाठी जाल का? फार मोठा प्रश्न आहे. तुम्ही त्या युद्धासाठी जाल का? तुम्ही रायफल हातात घ्याल का? प्रभूने तर सांगितलं, पेत्रा तुझ्या हातातलं चाकू तो ती तलवार खाली टाकून दे, कारण जे तलवारीने लढणार आहेत ते तलवारीने मरतील. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला या सगळ्या परिस्थितीचा उलगडा होणं फार गरजेचं आहे. यहुद्यातूनच तारण आहे, म्हणून आम्ही यहुद्यांना सोडणार नाही, त्यांच्या बद्दल तिरस्कार बाळगणार नाही. पण जर त्यांच्यासाठी आम्हाला तलवार चाकू उचलण्याची वेळ आली तर आम्ही ते करू शकत नाही, कारण की आम्ही ख्रिस्ताचे निवडलेले लोक आहोत आणि म्हणून आम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. काही लोकांनी इथं भारतामध्ये हमासला सपोर्ट करायची सुरुवात केली, जगभरात सपोर्ट करायला सुरुवात केली. हमास कोण आहे? अतिरेकी संघटना आहे. तुम्ही अतिरेक्यांचा पण सपोर्ट करू नका, मी म्हणतो. ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, जर मी एवढी हिंमत दाखवतो की तुम्ही इस्रायलच्या वॉरसाठी सपोर्ट करू नका एवढं बोलायची मी ताकद दाखवतो, तर त्याच ताकदीने परत एकदा तुम्हाला सांगतो की हमासचा पण सपोर्ट करू नका, कारण की आपला प्रभू युद्ध स्थापण्यासाठी नाही तर शांती स्थापित करण्यासाठी आलेला आहे. शांतीने, प्रीतीने प्रत्येक गोष्ट जिंकली जाऊ शकते. जर आज डोनाल्ड ट्रम्प जर राष्ट्राध्यक्ष असते, माझं चॅलेंज, माझा दावा आहे आणि फार सत्यतेने मी तुमच्याशी बोलतोय, डोनाल्ड ट्रम्पने नक्कीच मध्यस्थी केली असती आणि आता हे वॉर एवढ्या लेव्हलला जाऊ दिलं नसतं. जो बायडन एक वेगळ्या प्रकारचा व्यक्ती आहे आणि त्या पॉलिटिकल गोष्टी मला तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाहीये, पण ही गोष्ट आपण समजून घ्या की आपला सहभाग काय असला पाहिजे, आम्ही कशा प्रकारे राहिलं पाहिजे. मग आता ह्या यहुदामधून जर तारण आलंय, ख्रिस्त यहुदा घराण्यातून आलाय, तर आम्ही कोण आहेत? आम्ही फलदायी लोक आहेत. वाचूया यशाया 27 आणि 6वं वचन. आयझाया चॅप्टर 26 वर्स 6. यशाया 27:6. येणाऱ्या दिवसात याकोब मूळ धरेल, येणाऱ्या दिवसात याकोब मूळ धरेल, इस्रायल फुलेल व त्याला फळे येतील. इस्रायल फुलणार आणि त्याला फळे येतील, ते फळांनी भूपृष्ठ भरतील. तुम्हाला कळालं? भूपृष्ठ, अख्खी जमीन त्यांच्या फळांनी भरून जाईल. कोणाच्या? इस्रायलच्या. सांगण्याचं तात्पर्य हे की यहुदी लोक अख्ख्या जगात वाढणार नाहीत प्रियांनो. त्यांची फळं, ख्रिस्त पहिलं फळ आहे आणि त्या एका फळाच्या द्वारे आपण सगळी फळं आहोत. हे जे येशूला मानणारे लोक आहेत, देवाच्या प्रिय लोकांनो, हे सगळ्या जगात वाढतील, पण आमची सुरुवात कुठून आहे? तर ती आम्ही विसरता कामा नये. आमचा बेस इस्रायल मधून आहे, तो आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून आम्हाला रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम असणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या शेवटच्या दिवसामध्ये परमेश्वराची योजना आहे की देवाचा अग्नी, देवाच्या आत्म्याचं कार्य जगात वाढत जावं. हा देवाच्या रिवायवलचा अग्नी वाढत गेला पाहिजे. रिवायवल म्हणजे काय? रिवायवल म्हणजे प्रार्थना केली, 10 लाख लोक क्रुसेडला आले, 5 लोकांनी जीवन आपलं येशूला दिलं, हे रिवायवल आहे का? रिवायवल ऍक्च्युअल रिवायवल स्टार्ट झालंय, पण येत्या दिवसात तुम्ही पाहाल ते रिवायवल असं आहे ना की त्या रिवायवल मध्ये लोक आहेत ना, ज्यांनी फार पूर्वी खून केलेले आहेत, ते स्वतः डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातील आणि म्हणतील मला अटक करा. ह्या साली 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी मी याचा खून केला होता. याला रिवायवल म्हणतात. इतकं मनात ते कन्व्हिन्स होणार ना प्रत्येकाच्या, तुम्ही बघाल तिकडं तुम्हाला लोकांमध्ये एक वेगळेपणा दिसेल. कोणी कोणाला फसवणार नाही, कोणी कोणाची लबाडी करणार नाही. हे सगळे फोन करून स्कॅम केले जातात, लोकांना फसवलं जातं, बँकेचे पिन माग, ओटीपी दे, हे कर ते कर. हे सगळे स्कॅम त्या रिवायवलच्या टायमिंग मध्ये थांबणार प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांनो, रिवायवल असं आहे की त्या रिवायवल मध्ये खरंच सगळीकडे तुम्हाला संजीवन दिसेल. त्या रिवायवल साठी प्रार्थना करा. ही पवित्र आत्म्याची आग वाढत गेली पाहिजे. वाचूया आपण स्तोत्र संहिता याचा 83 अध्याय 14वं वचन. अग्नी वनाला भस्म करते. अग्नी वनाला, वनाला म्हणजे काय? जंगल, तिथं भरपूर झाड आहेत, हिरवीगार झाड आहेत, वन आहे एकदम मोठं. अग्नी वनाला भस्म करते, ज्वाला डोंगराला आग लावते. जर तुम्हाला एक जंगल पेटवायचंय तर हे कॅल्क्युलेशन करत बसू नका. या जंगलामध्ये 2 लाख झाडं आहेत. 2 लाख झाडं जाळण्यासाठी
आम्हाला 2 लाख मशालींची गरज आहे आणि आम्हाला एवढ्या एवढ्या करोड लिटर डिझेल पेट्रोल इंधनाची गरज आहे. एवढं रॉकेल लागेल. हे जाळण्यासाठी आम्हाला नाही एक थिणगी पुरेशी आहे चर्च. काळजीपूर्वक ऐका देवाच्या लोकांनो, एक थिणगी पुरेशी आहे. एक थिणगी पुरेशी आहे. याला रिवायवल म्हणतात प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज इस्रायलमध्ये जी आग आहे, ती त्यांच्या रणगाड्यांची आहे, त्यांच्या रॉकेटची आहे, त्यांच्याकडे आग आहे या युद्धामध्ये. त्यांच्याकडची आग माणसांना, बिल्डिंगला नाश करते. पण आमच्याकडे जी पवित्र आत्म्याची आग देवाने दिलेली आहे, देवाच्या प्रिय लोकांनो, ही आग देवाच्या रिवायवलची आग आहे. एकदा ही आग उतरली ना, कठीण मनाचे पण लीन आणि नम्र व्हायला लागतात. एकदा देवाच्या पवित्र आत्म्याची आग उतरली ना, सगळ्या प्रकारचं पाप भस्म होऊन जातं. एकदा देवाच्या पवित्र आत्म्याची आग उतरली ना, दुसऱ्याचा खून करू पाहणारा स्वतःचं मन असं परिवर्तित करतो की जाऊन डायरेक्ट माफी मागतो. देवाच्या सामर्थ्याची आग आली ना, ही सगळी परिस्थिती बदलते. आज आम्हाला त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीची गरज आहे. तो अग्नी सगळ्या जगात स्प्रेड होणं गरजेचं आहे. हालेलुया. जी आग चर्च मध्ये आहे, हालेलुया, जी आग पेंटिकॉस्टची आग आहे, ती आग जी इथं आहे, ती आग सगळीकडे लागावी म्हणून प्रार्थना करा. जी देवाच्या वचनाची आग आहे, जी देवाच्या सामर्थ्याची आग आहे, जी पवित्र आत्म्याची आग आहे, येशूच्या नावामध्ये देवाचा दास या नात्याने डिक्लेअर करतो. येत्या दिवसात प्रत्येक बेटावर, प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्हा तालुक्यात, प्रत्येक देशात या पवित्र आत्म्याची आग लागणार आहे प्रियांनो. सगळीकडे तुम्ही जाल तिथं देवाच्या आत्म्याचं कार्य तुम्हाला दिसेल. तुम्ही उभे राहाल तिथं तुम्हाला देवाच्या सामर्थ्याची ओतणी झालेली दिसेल. तुम्ही जिथं नजर टाकाल तिथपर्यंत तुम्हाला देवाचं राज्य आलेलं दिसेल. देवाच्या प्रिय लोकांनो, जगातले युद्ध वेगळ्या प्रकारची आग पसरवत आहेत. आमच्याकडे देवाची आग आहे. ही आग स्प्रेड करत चला. हालेलुया. आग विझवायचं काम करू नका. काही लोक अग्निशमन दलामध्ये कामाला आहेत. हालेलुया. चर्च मध्ये आग लागली, तरुण पेटून उठले, यस आम्ही उपास प्रार्थना करणार. एक म्हातारा येतो, नाही तर कोणतरी येतं. काय गरज आहे? कशाला करता ते सगळं? कोणतरी येऊन तुम्हाला डाऊन करण्याचा प्रयत्न करेल. जो तुम्हाला डाऊन करेल त्याला पण त्या अग्नीमध्ये सामावून घ्या. हालेलुया. जो तुम्हाला माग खेचण्याचा प्रयत्न करेल त्याला पण त्या अग्नीमध्ये समर्पित करा. जर तुम्हाला कोणी अडवत असेल, देवाकडे प्रार्थना करा. अडवणारे पण येत्या दिवसात उद्धार पावले पाहिजेत. देवाच्या प्रिय लोकांनो, या दारुगोळ्यांनी, या बंदुकांनी, या तोफांनी आणि या रणगाड्यांनी शांती येणार नाही. शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्त आहे आणि फक्त येशूच्या द्वारेच ती शांती जगामध्ये प्रस्थापित होणार आहे. दुसरं कुठलंही त्याच्यामध्ये काही घडू शकणार नाही किंवा दुसरी कुठलीही त्याच्यात योजना करता येणार नाही. शांती देणारा आमचा जिवंत देव आहे प्रियांनो. आजपर्यंत पापाबद्दल कुणी जर कुणाचा एखादा डोळा काढला तर त्याचा डोळा काढला जातो. जुना करारात लिहिलंय ना, दाताबद्दल दात, डोळ्याबद्दल डोळा. एवढं कटाक्षाने अख्खं जग जर पाळायला लागलं ना, जगात एकही माणूस डोळस राहणार नाही. सगळे आंधळे, सगळे आंधळे. एकालाही दात राहणार नाही. सगळे बोचरे. काय बोलायचं? ही स्थिती आहे जगामध्ये. वैराने वैर वाढतं, प्रेमाने प्रेम वाढतं आणि तुमच्याकडं देवाचं प्रेम आहे. तुमच्याकडे देवाचा अग्नी आहे. हा स्प्रेड करा, हा स्प्रेड करा, हा स्प्रेड करा. वेळ आहे प्रियांनो आता आपल्याकडे. आता आपल्याकडे संधी. एक दिवस येईल ना, वेळ निघून जाईल आणि लोक बरेचसे सगळे संदेश ऐकतात. पास्टर विकास कांबळे तुमचे संदेश आवडतात आम्हाला, मेसेज येतात, फोन येतात, काय काय सगळं ठीक आहे. फक्त संदेश ऐकून शांत बसू नका. ते संदेश स्वतःमध्ये भरा. जी आग इथं विकास कांबळेकडे लागली, ती आग तिथं तुमच्या इथं पण लागली पाहिजे. तुमच्यात आलेली आग तुमच्या अख्ख्या गावात लागली पाहिजे. तुमच्या समाजात ती आग लागली पाहिजे आणि ती आग
तिथं तिथं जाऊ द्या जिथं जिथं देवाच्या आज्ञेची गरज आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, नुसते संदेश छान आहे, गीत छान आहेत, वचन छान आहे, फक्त देव चांगला आहे म्हणून चालणार नाही, तर परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव पण घेऊन बघा आणि लोकांनाही तो अनुभव द्या प्रियांनो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तो अनुभव लोकांना दिला पाहिजे, ते सामर्थ्य विदित केलं पाहिजे. आम्ही आमच्यातले गुण किंवा आम्हाला दिलेली देवाची जी कृपा आहे ती आमच्यापुरती मर्यादित ठेवता कामा नये. आम्हाला दिलेलं सामर्थ्य आमच्या पुरतं मर्यादित ठेवता कामा नये. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला जे गिफ्ट दिलंय ते मल्टिप्लाय करायला सुरुवात करा. तुम्हाला गिफ्ट जे दिलंय देवाने ते मल्टिप्लाय करायला सुरुवात करा, वाढवायला सुरुवात करा, वाढवायला सुरुवात करा. एक संदेश तुम्ही खूप छान दिलाय का? अजून संदेशांची तयारी करा. एक गाणं तुम्ही चांगलं लिहिलंय का? अरे मग एक गाणं देणारा 1000 गाणे देणार ना तुला. अजून गाणे देणार की नाही? अरे लिहायला सुरुवात तर करा, तुमची लेखणी तर उचला. मला ना त्या दिवशी स्वप्न पडलं पास्टर, अॅक्युरेट तसं झालं. माझ्या बहिणी, माझ्या भावा, तुला प्रॉफिटिक गिफ्ट आहे. जर एक स्वप्न परमेश्वर देतो ते पूर्ण करतो. रोज देवाला माग ना, मला रोज दृष्टांत दे, मला रोज स्वप्न दे. तुम्ही मागत नाही, मिळत नाही. आग आहे, वाढत गेली पाहिजे. आग आहे, ती वाढतच गेली पाहिजे. त्या अग्नीने भरले जा आणि ती आग वाढवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. एकदा शमशोनाने 300 कोल्हे पकडले. एकदा शमशोनाने 300 कोल्हे पकडले. काय त्याला प्राणी संग्रहालय काढायचं होतं? काय त्याला एखादं झू तयार करायचं होतं? का बरं कोल्हे पकडले? वाचूया शास्त्री 15वा अध्याय 4 आणि 5 वचन. मग शमशोनाने 300 कोल्हे पकडले, मशाली मिळवल्या व कोल्ह्यांच्या शेपटाला शेपूट बांधून 2-2 शेपटांमध्ये एक एक मशाल बांधली. मग त्याने त्या मशाली पेटवून बलिष्ठांच्या उभ्या पिकात त्या कोल्ह्यांना सोडले. तेव्हा धान्याच्या सुड्या, उभे पीक, द्राक्ष मळे व जैतुनाचे मळे जळून गेले. बलिष्ठ लोक खूप त्रास द्यायचे. आत्ता जसं देत आहेत असं समजू नका. हे हमासवाले आत्ता जन्माला आले, ते इतिहास वगैरे सगळं जरा बघा थोडस. हे आधीपासूनच चालत आले. त्या बलिष्ठांनी इस्रायल लोकांना फार छळलं. इतकं छळलं का मग ते शमशोनाचं जे देवाने जन्मच त्याच्यासाठी त्याला पाठवलं होतं. कारण जन्माच्या आधी प्रॉफिटिक वर्ड आला होता ना देवाकडून. देवाने त्याच्या आई वडिलांची कशी भेट घेतली तुम्हाला माहिती. आणि देवाचं अभिवचन आहे की शमशोन बलिष्ठांपासून इस्रायल लोकांना सोडवलं. बरं ठीक आहे. आता हा त्रास वाढलेला असताना आता या बलिष्ठांचं नुकसान कसं करायचं? आपल्याकडे मिसाईल आहे का? इस्रायल लोकांकडे तेव्हा मिसाईल होते. रायफल आहे का? त्यांनी कोल्ह्याची मिसाईल बनवली हो त्या दिवसांमध्ये. विचार करा. इथून तिथं त्याला अग्नी पाठवायचंय, तिकडचं भस्म करायचंय त्याला. मग ते करण्यासाठी त्यांनी स्पेशल कोल्हे पकडले. 300 कोल्हे. इकडून एक कोल्हा घेतला, तिकडून एक कोल्हा घेतला, म्हणजे शेपटा पकडून, आणि त्या शेपटांची बांधली गाठ. गाठेमध्ये लावली मशाल. आता त्या कोल्ह्यांना पण कळत नव्हतं. एक तर लोक आम्हाला कधी पकडायची हिंमत करत नाही. पकडायला आला की त्याला आम्ही फाडतो. पण हा 300 कोल्हे त्यांना पकडतो आणि त्यांना स्पेशल कामगिरी देतो. काय खतरनाक देव आहे आपला. देवाने माशाला वापरलंय, गाढवाला वापरलंय, आता इथं बघतोय आपण कोल्ह्याला वापरलंय, कावळ्याला वापरलंय, कबुतराला वापरलंय, जनावर, पक्षी सगळ्यांना वापरतोय आणि लोक रडत बसतात आणि फोन करतात, पास्टर देव माझा वापर नाही करत. अरे बाबा, देव तुझा वापर करणार. तू कोल्ह्यापेक्षा, गाढवापेक्षा, कावळ्यापेक्षा तू फार श्रेष्ठ आहेस, माशापेक्षा श्रेष्ठ आहे. देव वापर करणार. तू अवेलेबल तर राहा, तू तयार तर राहा. परमेश्वराची इच्छा आहे तुझा वापर करायची. बघा, इकडून कोल्हा तिकडून कोल्हा, शेपूट बांधून मध्ये लावली मशाल आणि मशाल लावली आग. इकडचा कोल्हा म्हणतो अरे माझ्या मागे आग लागली. पलीकडचा कोल्हा म्हणतो तुझ्या नाही रे बाबा, माझ्या मागे आग लागली. आरडा ओरडा गोंधळ. आता विजवायची कशी आग? त्यांना काही कळेना. एक कोल्हा इकडं पळतोय,
मशाल घेऊन. मशाल इकडे गेली का इकडे आग लागली. दुसरा कोल्हा म्हणतो अरे तिकडे जाऊ नका, आता तिकडे सगळं पेटलंय, आपण जळून जाऊ सगळे, इकडे पळ. इकडे पळाले तर तिकडे आग लागली. आणि कोल्ह्यांची एवढी धांदल उडाली का ते अख्ख्या पिकात, मग ते कुठं कुठं गेले, धान्याच्या सुड्या, जे पीक होतं उभे पीक, म्हणजे जे तेव्हाचं करंट त्यांची हार्वेस्ट होती त्याच्यामध्ये गेले. द्राक्षाचे मळे आणि जैतुनाचे मळे सगळे जळून राख झाले. देवाला धन्यवाद. शमशोन एकच म्हणत असत, देवा जी आग कोल्ह्यांच्या मध्ये आहे ती आग सगळीकडे जाऊ दे. हालेलुया. जी इथं आहे ती आग तिथं जाऊ दे. जी आग इथं आहे, जी आग आमच्या इथं मी सुरुवातीला पेटवली, या कोल्ह्यांच्या शेपटांमध्ये जी आग आहे देवा, ती मशालीची आग सगळ्या बलिष्ठाच्या शेतात पसरू दे. आणि सगळीकडे वनवाच वनवा होऊ दे. जी आग इथं आहे ती आग तिथं पण जाऊ दे. ती आग तिकडं पण जाऊ दे, ती आग पलीकडे जाऊ दे, ती आग या बाजूला जाऊ दे, ती आग सगळीकडे जाऊ दे. मॅक्झिमम ठिकाणी ती आग गेली. मशाली जोपर्यंत इंधन असेल, मशाल पेटतच राहिले असेल. एक मोमेंट आला असेल, मशाल विजली असेल, है ना? मग तिथून पुढे आग लागायची बंद झाली ना. मग ते जरा कोल्हे शांत होऊन थकून बसले असतील, दात तरी काहीतरी मशाल खेचायचा प्रयत्न केला असेल, काहीतरी मग बिचारे सुटले असतील. माहित नाही, काही कोल्ह्यांचा नाश पण झाला असेल, त्याचं सांगता येत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट पक्की आहे की जसे दोन कोल्हे एकत्र येऊन बलिष्ठांची शेत उद्ध्वस्त करत होते, तसे आज पती पत्नी एकत्र येऊन, तसे भाऊ भाऊ एकत्र येऊन, पास्टर पास्टर एकत्र येऊन, बहिणी बहिणी एकत्र येऊन, चर्च चर्च एकत्र येऊन, सगळे युनिटीने एकत्र येऊन सैतानाची शेत उद्ध्वस्त केली पाहिजे. ही आग स्प्रेड होत गेली पाहिजे. ही आग जी इथं आहे ती सगळ्या विश्वात लागली पाहिजे. पण एक तुम्हाला सांगतो सिक्रेट, तुमच्यापर्यंत राहू द्या. हालेलुया. फार महत्वाची गोष्ट आहे. सांगू की नको सांगू? पुढच्या संदेशात म्हणताय का? आजच? बरं, ठीक आहे. आजच सांगतो, ऐका. त्या कोल्ह्यांच्या शेपटातली आग कधी ना कधी विझली असेल, पण तुमच्यात दिलेली आग कधीच विझणार नाही. इम्पॉसिबल आहे. कोणी पाणी टाकू नाही तर फायर ब्रिगेडच्या गाड्या आणू, तुमच्यात दिलेली देवाची आग विझूच शकत नाही. कारण ही आग माणसाने लावलेली आग नाही, ही देवाने लावलेली आग आहे. ही स्वर्गातून देवाच्या सामर्थ्याची आग आहे. ही पवित्र आत्म्याची आग आहे. ही आग विझू शकत नाही. पौलाची आग विझवायचा प्रयत्न केला, जेलमध्ये टाकलं, लोकांना वाटलं आता जेलमध्ये आग विझल याची. लोकांना असंच वाटलं, टाका पौलाला जेलमध्ये, आग विझल याची, सगळं शांत होईल. तो तिकडे जाऊन पण स्तुती आराधना करतो. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. आग विझते का जेलमध्ये टाकल्यावर? नाही विझत. अजून भडकली आग, अशी भडकली, डायरेक्ट भूकंप, डायरेक्ट जेलच्या बाहेर. प्रभूला धन्यवाद. धोडमार केला, आग विझली? नाही विझली. मरेपर्यंत धोडमार केला, मेला म्हणून टाकून निघून गेले, परत उठला, परत सेवा केली. हंटरचे फटके 5 वेळा दिले. जलबत फुटली, त्याचे जहाज फुटले, काय काय किती त्रास, किती त्रास. आग विझली? नाही विझली. ही आग विझू शकत नाही प्रिया. ही वाढत जाते, ही थांबत नाही. ही पेटत राहते, ही वाढत राहते. ज्यांना खरंच देव चालवतो ना प्रियानो, ते लोक धन्य. काही असो, थोडे संकट आले की लोक येशूला सोडायला तयार होतात. धिक्कार असो अशा लोकांचा. काय अर्थ नाही तुमच्या सेवेचा, तुमच्या जगण्याचा, तुमच्या मिनिस्ट्रीचा, तुमच्या प्रार्थनेचा. शून्य आहेत तुम्ही. कधी कधी मला परखड बोलावं लागतं, कारण पवित्र आत्मा मला तसं सांगतो, म्हणून मला बोलावं लागतं.
मी जर तोंड देखलेप्रमाणे असं फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी फक्त गोड 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 बोलत राहिलो ना, मग नंतर मला तिखट चटणी देईल परमेश्वर. मला जास्त गोड नाही बोलता येणार. काय करावं लागेल? प्रत्येक परिस्थितीत आमच्यातला आग जी अग्नी आहे ना ती पेटत राहिली पाहिजे. आता मोशे बघा राजवाड्यात होता राहायला. आधी दासाच्या घरात होता. म्हणजे नाही का ते इस्रायल लोक जे आहेत ते गुलामीत होते. म्हणजे गुलामाचा मुलगा आहे तो. योगबेदला तो सुंदर मुलगा झाला मोशे. तर त्याला खूप सांभाळलं, लपून छपून ठेवलं फारोच्या भीतीने. मारून टाकतील माझ्या बाळाला वगैरे वगैरे. चांगलं सांभाळलं. गुलामीतले दिवस बघितले त्याने. गुलामाचं घर त्याने बघितलंय बालपणात. नाईल नदीवर कुणाचंच लेकरू एवढ्या कमी वयात एकटं पेटायचं गेलं नसेल. मोशेने ती परिस्थिती बघितली. नंतर राजवाड्यातले 40 वर्ष त्यांनी बघितले. मग आता राजवाड्यात त्याला काय मिळालं नसेल प्रिय. इजिप्त म्हणजे त्या काळातला फार संपन्न आणि त्या काळात त्याला राजवाड्यात राहायला मिळायचं म्हणजे त्याला काय काय त्याला किती राजवाड्यातला म्हणजे राजाच्या घरातला आनंद किती त्याला मिळाला असेल, काय सुख त्याला उपभोगायला मिळालं असेल, किती गोष्टी त्याला पाहायला अनुभवायला मिळाल्या असतील. पण ज्या दिवशी त्याने जळतं झुडूप बघितलं, बाकी काही बघायची इच्छाच नाही राहिली. एकदा त्या अग्नीची भेट झाली ना, परिस्थिती बदलली त्याच्या जीवनात. निर्गम 3 अध्याय 2 वचन. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. फर्स्ट पॉवरफुल मिरॅकल. मोशेने अग्नी पाहिला. देवाची हीच इच्छा होती. जो झुडपात आहे अग्नी, आता तो अग्नी मोशे तुझ्यामध्ये जळतो दे. ह्याच अग्नीची सुवार्थ तुला जाऊन सांगायची. मी जो आहे तो आहे त्या देवाविषयी तुला आता सांगणं गरजेचं आहे. लोकांच्या सुटकेची गरज आहे. अग्नी सोडायला तयार नाही प्रिया. अग्नी वाढत जातो. झुडपातला अग्नी किती प्रमाणात दिसत असेल त्याला. अख्खा डोंगर पेटून उठला होता का नाही. झुडूप लहान असतं. अग्नी तेवढा होता. पण जसे तो 6 लाख लोक सोडून येतो ना, पुढे वाचू आपण निर्गम 13वा अध्याय 21 आणि 22 वचन. निर्गम 13वा अध्याय 21 आणि 22 वचन. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसात त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. आधी झुडपात होता अग्नी, आता स्तंभ बनून त्याच्या पुढे चालायला लागला. किती देवाची दया आहे. अग्नी वाढत गेला. एकदा देवाने अग्नी दिला, वाढत गेला. त्याला किती आनंद वाटत असेल. झुडपात अग्नी मी बघायचो, आता अग्नी माझ्या पुढे चाललाय कंटिन्यू. झुडपातला अग्नी मी बघितला तिथून एकटाच निघून गेलो. अग्नी तो उचलून मी घेतला नाही बरोबर. पण आज ही काय स्थिती आली की तो पवित्र देवाचा पवित्र अग्नी माझ्या पुढे चाललेला आहे. अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ त्याच्या पुढे चालत असत. त्या इस्रायल लोकांना सांभाळण्यासाठी देवाची कृपा. परमेश्वर स्वतः त्या मेघस्तंभामध्ये होता. परमेश्वर स्वतः त्यांच्या अग्निस्तंभामध्ये होता. या लोकांचा प्रवास एकटा नव्हता. येशू बद्दल ही एक फार विशेष गोष्ट आहे प्रिया. तो तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही. कधीच तो तुम्हाला टाकून देत नाही. त्याला वाटलं ना की तुम्हाला जवळ घ्यायचं अजून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रूम आहे, फार मोठा हॉल आहे. येशू एका सोफ्यावर बसलाय उदाहरणार्थ. बाजूला एक जागा आहे. तुमची एंट्री झाली त्या रूम मध्ये.
अजून खूप चांगल्या चांगल्या तिथे चेअर्स आहेत. काही लोक तिकडे दारातच बसतील, नको प्रभू माझी लायकी नाही, माझी पात्रता, मी इकडे चपला काढल्या तिथंच बसतो प्रभू, दारातच बसतो एक साईडला. प्रभू इथून दर्शन मिळालं मी खुश झालो प्रभू. प्रभू म्हणतो ए अरे इकडे ये, माझ्या जवळ बस, माझ्या शेजारी बस, इकडे जवळ आहे. प्रभू तुझ्या जवळ, नको प्रभू मी चरणाशी बसेल, नको प्रभू मी चपलाजवळ बसतो बाहेर, नको प्रभू इकडं आपली साधी खुर्ची बरी आहे, एवढं नको, एवढं तुझ्या जवळ नको. काही लोकांना माहित नाही, ऑटोमॅटिक अलर्जी व्हायला लागते. जास्त प्रार्थना नको. मग जास्त प्रार्थना केली की माझं हे सोडावं लागेल, माझं ते सोडावं लागेल. जास्त प्रार्थना केली की सिगरेट सोडावी लागेल. अरे पण ती सिगरेट सोडली तर तुझे लंग्स वाचणार आहे ना. उद्या नाही तर तुला टीबी नाही, खोकल्याने कशाने तरी मरशील ना. प्रभू जवळ आल्याने नुकसान नाही होणार, फायदाच होणार आहे प्रिय. पण पाप आमच्याकडे जर असं घट्ट धरून असेल आणि त्या पापावर येशूपेक्षा जास्त प्रेम असेल, तर तुम्ही येशूच्या शेजारी नाही बसू शकणार. जे लोक ना नेहमी तयार असतात, प्रभू तू सांग काय करू, हा ठीक आहे केलं, स्टार्ट, ओके. जे लगेच इमिडिएट करतात, काय झालं, हा तुझ्या कार्यासाठी का, देऊन टाकलं, हा काय करू, हा जाऊ का आत्ताच्या आत्ता जाऊ, चल मी चाललो, त्याला माफी मागू, चल करतो. जे लोक इमिडिएट ऍक्शन घेतात देवाने सांगितलेल्या गोष्टी, देव त्यांना फार रीतीने आशीर्वादित करतो, देव त्यांना दर्शनाला येतो, देव त्यांना भेट देतो, त्यांचं जीवन आशीर्वादित होतं. मोशेला अनुभव आलाय, जो अग्नी त्याने जवळून पाहिला होता, जोडे वगैरे काढले, जवळ गेला. आता हा अग्नी त्याच्या समोर चाललाय, पण तेव्हा मोशेने जोडे काढले होते का? जे लोक पास्टर लोकांना मेसेज पाठवतात ना, संदेश देताना पायातून शूज काढत जा, पायातल्या वाहना काढत जा, त्यांच्यासाठी हा स्पेशल क्वेश्चन आहे. आउट ऑफ सिलेबस नाही, सिलेबस मधलंच आहे. काय मोशेने सगळा प्रवास अनवाणी केला का, बिना चपलेचा केला का, कारण त्याच्या पुढं तो अग्निस्तंभ होता. तिथं का काढायला लावली चप्पल, ही जागा पवित्र आहे, मग बाकीच्या जागा नंतरच्या जिथून अग्निस्तंभ जात होता ती पवित्र नव्हती का? देवाच्या प्रिय लोकांनो, नियम आणू नका, कृपेचा काळ आहे. नियम आणू नका, कसल्याच प्रकारचे नियम आणू नका, मंडळीवरती लोकांवरती जबरदस्ती करू नका, नियम आणू नका. आज आम्हाला ख्रिस्ताच्या ठायी इतकं स्थिर आणि खंबीरतेने चालायचंय, एवढं देवाच्या सामर्थ्यात चालायचंय की तो अग्नी स्प्रेड कशाने होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते सामर्थ्य कशाने वाढेल. आता हा सगळा विषय येण्याच्या मागचं एकच आहे, इस्रायल हमास दोघं पण फायर करतात एकमेकांवरती, पण आमचा फायर वरून आलेला आहे. गॉड म्हटला फायर, तो फायर आमच्यावरती आलाय. आता तो फायर जर तुमच्या आणि माझ्यावरती आलाय, तर तो लिमिटेड फायर ठेवू नका. तो फायर तुमच्यामधून पण स्प्रेड होऊ द्या, तुमच्या मुलाबाळांकडे जाऊ द्या, तुमच्या समाजात, नातेवाईकात, शेजाऱ्यांकडे ती देवाची अग्नी वाढत आणि वाढत जाऊ द्या. शमशोनाने वाढवली, मोशेचं काय लाईफ आहे. मोशेसाठी देवाने अजून अग्नी वाढवला. देवाची स्तुती असली. मग आता हा अग्नी वाढण्यासाठी पांगापांग होणं गरजेचं आहे. पांगापांग म्हणजे स्कॅटर झालं पाहिजे, स्कॅटर पसरलं पाहिजे. सगळेच एकच जागी राहिले, एकाच जागेवर तुम्ही सेवा करत राहिले सगळेच, तर मिनिस्ट्री वाढणार नाही. जिथं तुमची आध्यात्मिक वाढ होते, उदाहरणार्थ आज तुम्ही चर्चमध्ये इथं आहात, तुम्ही हा संदेश ऐकताय, तुम्ही असं समजा की आज माझी गाडी मी पेट्रोल पंपवर आणलेली आहे, आज मी स्वतःला देवाच्या सामर्थ्याने भरून घेणार. एकदा टाकी फुल झाल्यावर परत तिथंच बसता का तुम्ही?
टाकी फुल आहे, आता थांबा, पेट्रोल पंपवर थांबूया, कारण पेट्रोल शिवाय गाडी चालत नाही. पेट्रोल पंपवरतीच आम्हाला थांबावं लागणार, गाडी कुठं नेता येणार नाही, कारण गाडी पेट्रोलवर चालते. आणि आता गाडीत पेट्रोल फुल आहे, इथंच गाडी चालू करून इथं पेट्रोल पंपातच थांबू आपण. परत ते एसी वगैरे सगळं चालू ठेवू, हेडलाईट चालू ठेवू, गाडी चालू ठेवू, पेट्रोल संपलं की परत इथंच भरून इथंच थांबू. तुमचा प्रवास होणार आहे का? तुमच्या गाडीचा काही तुम्हाला लाभ घडणार आहे का? काहीच होणार नाही. या सभा, या प्रार्थना, कुणाचेही संदेश ऐका, जिथं तुमची उन्नती होते त्या सगळ्या गोष्टी करा. पण ते करत असताना जी आग इथं लागली, ती आग तिकडं पण लागू द्या. ती आग अनेक ठिकाणी लागू द्या. पांगा पांग, फार महत्वाचं. वाचूया आपण प्रेषितांची कृत्ये, पहिला अध्याय 8वं वचन. ऍक्ट्स चॅप्टर 1 वर्स 8. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. सिक्वेन्स बघा. यरुशलेम, यहुदिया, ऐकताय सगळे? यरुशलेम पहिलं काय? यरुशलेम, नंतर यहुदिया, त्याच्यानंतर शोम्रोनात, आणि मग नंतर पृथ्वीच्या शेवटापर्यंत. आजकालची मिनिस्ट्री करणारे लोक पृथ्वीच्या शेवटापासून स्टार्ट करतात. देवा मला अमेरिकेला पाठव. खूप पाळक लोकांची प्रार्थना आहे. देवा मला अमेरिकेला पाठव. आणि इतकं रडून कळकळून ओळखी काढून, प्लीज मला तिथं पाठव ना देवा, मला तिथं पाठव, मला तिथं पाठव. आणि एकदा तिकडं गेला का रिटर्न येत नाही. का? तिथं व्यवस्था एवढ्या चांगल्या आहेत, तिथं सगळं लाईफस्टाईल खूप हाय. खूप चांगले चांगले देवाचे सेवक भारत सोडून पळकुट्यासारखे अमेरिकेला पळून गेले. सेवेसाठी जाण्याबद्दल मना नाही, पण परत या भूमीत यायचं आणि इथं सेवा करायची. तर तुम्ही भारतीय आणि खरे तुम्ही देवाचे निवडलेले दासदासी आहे. ती शहाणपणा, ती फुगिरी आमच्या समोर सांगायची नाही. आय एम इंटरनॅशनल स्पीकर, आय एम फ्रॉम अमेरिका. अरे कसला अमेरिका? हे नगरचा आहेस तू. Praise the Lord. Hallelujah. प्रभूची स्तुती असो. माझ्या शब्दांमुळे कदाचित कुणाला वाईट वाटत असेल, पण वाईट वाटावं अशी माझी इच्छा आहे. वाईट वाटावं तुम्हाला, आणि वाईट वाटून तुमच्यात परिवर्तन व्हावं, ही मी देवाकडे प्रार्थना करत आहे. परमेश्वर साक्षी, अनेक देशातून मला बोलावणं आहे, अनेक देशांमधून. पण जर तुम्ही मला म्हणाल की आज तुम्हाला अशा अशा देशात बोलवलंय, आणि त्याच दिवशी तुमची कोल्हापूरच्या एखाद्या खेड्यामध्ये तुमची मीटिंग आहे, पास्टर तुम्ही काय प्रेफर कराल? मी म्हणाल कोल्हापूरला जायचंय, कारण तिकडे जाण्याची ओढ खूप जणांकडे आहे, पण खेड्याची ओढ मला देवाने दिलेली. मी जाईल तिथं, मला बोलवा, मी येतो. कारण सदोम गमोराकडे बघितलं की लोक तिथंच रमून जातात. पांगापांग फार महत्वाची. सुरुवात कुठून आहे बघा सेवेची? आधी यरुशलेमेत. यरुशलेमेत का? माडीवरची खोली तिथंच आहे ना, तिथून सुरुवात झाली. आधी यरुशलेमेत, शांतीचं नगर आहे तिथं. तिथून नंतर मग यहुदिया. मग ते सगळा पार्ट जो आहे, सगळा यहुदी लोकांचा भाग आहे, त्या पूर्ण यहुदियामध्ये, सगळ्या इस्रायल लोकांमध्ये. आणि मग त्याच्यानंतर शमरोन, ज्या लोकांकडे कोणी बघत नव्हतं, ज्यांना तुच्छ समजलं जायचं, मग त्या शमरोनी लोकांमध्ये. आणि मग त्याच्यानंतर जगाच्या पूर्ण शेवटापर्यंत. हाच सिक्वेन्स तुमच्या लाईफ मध्ये चालू करा. आधी तुमच्या मंडळीमध्ये. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आधी मंडळीमध्ये, मग नंतर तिथून पुढं आजूबाजूला कोणी लोक असतील दुसरे तुमच्या गावात वगैरे, त्यांच्यापर्यंत, मग दुसऱ्या जिल्ह्यात, मग दुसऱ्या तालुक्यात. असं करून करून तुमची सेवा वाढत जाईल. आधी बालवाडीला प्रवेश घ्या, डायरेक्ट ग्रॅज्युएशनला जाऊ नका.
अगं बाई, माझा मुलगा 3 वर्षाचा झाला, नर्सरीला टाकायचं त्याला, लहान मुलांच्या वर्गाला पाठवायचं त्याला. बाप म्हणतो नाही नाही, अरे माझा मुलगा आहे, त्याला ग्रॅज्युएशनच्या परीक्षेला बसवतो मी. काय करणार ढेकळं? नो यूज. पास होणार आहे का तू? नाही होणार. सुरुवात कुठून आहे? आग वाढवायची आहे, पण ती आधी यरुशलेमेतून सुरुवात झाली पाहिजे. आजही यरुशलेमेत अग्नी आहे का? आज कुठला अग्नी आहे यरुशलेमेत? त्या इस्रायल मधल्या यरुशलेमेत कुठला अग्नी आहे? आजही त्यांच्याकडे रणगाड्यांचा रॉकेटचा अग्नी आहे. तिथं देवाच्या सामर्थ्याचा पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला पाहिजे. मेसियानिक ज्यूज यांची संख्या वाढली पाहिजे, याच्यासाठी प्रार्थना करा. यहुद्यांनी शस्त्र टाकून शास्त्र उचलावं, याच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना रिवायवलवर विश्वास यावा, त्यांनी येशूवर विश्वास ठेवा, त्यांनी पश्चाताप करावा, त्यांनी प्रभूला वधस्तंभावर खिळलं, याचा त्यांना पूर्ण मनापासून पश्चाताप व्हावा, त्यांनी प्रभूकडे क्षमेची याचना करावी, म्हणून प्रार्थना करा. नाही तर आमची प्रार्थना चालली, देवा मारू दे अजून गाजाचे लोक. अरे तुम्ही काय सुपारी दिली का त्या लोकांना? हा, घ्या जीव, घ्या जीव, मारा मारा मारा. युद्ध थांबण्यासाठी प्रार्थना करा. यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. लांबलचक पोस्ट टाकून, वाय आय सपोर्ट इस्रायल, इस्रायलच्या बरोबर मी आहे, आय सपोर्ट इस्रायल. अरे इस्रायलला सपोर्ट करतोय, मग त्याच्या खोनी हल्ल्यांमध्ये सपोर्ट आहे का तुमचा? तुमचा सपोर्ट इस्रायलला काय? कारण की इस्रायलचा देव आणि तुमचा देव एक आहे, म्हणून सपोर्ट आहे, बस बाकी काय नाही. हालेलुया. आणि आमचा विश्वास आहे की एक दिवस अख्खा इस्रायल येशू समोर गुडघे टेकणार आहे. सगळे लोक येशूकडे वळणार आहेत. नक्कीच ते प्रभूला स्वीकारतील आणि प्रभूवर विश्वास ठेवतील. की आग वाढली पाहिजे. यहुदिया, आधी यरुशलेम, यहुदिया, शमरोन आणि मग संपूर्ण जगामध्ये. पण काय झालं ना, की या शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला, तरी पण ते तिथंच. बोलो येशू मसीह की. तरी पण ते तिथंच. प्रभूने सांगितलं ना, पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत यरुशलेम सोडून जायचं नाही. आणि मग ते उमाऊस गावाच्या वाटेवर 2 शिष्य चाललेले, प्रभूने त्यांना रिटर्न आणलं, तुम्हाला सगळं माहिती स्टोरी. मग आता ते यरुशलेमेत आहे, आता पवित्र आत्मा मिळाला, मग आता परत तिथंच थांबायचं का? पण ते थांबले. जेव्हा प्रभू म्हणतो नको जाऊ, तेव्हा ते जातात. जेव्हा प्रभू सांगतो फळ नको खाऊ, तेव्हा ते खातात. जेव्हा प्रभू सांगतो टेरेसवर फिरू नको, तेव्हा ते फिरतात. जेव्हा प्रभू जे सांगतो ते नाही ऐकत, भलतं माणूस करतो. आता सांगितलंय ना, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता, सुवार्ता सांगू शकता, तरी यरुशलेमेत. मग परमेश्वराने एका अभिषिक्ताला पाठवलं. त्याचं नाव होतं शाऊल. तो सगळ्या ख्रिस्ती लोकांचा लाड करायला लागला. आहे ना? वाचलं का तुम्ही बायबलमध्ये? जेव्हा तुम्ही देवाची योजना समजून घेत नाही, परमेश्वर तुम्हाला समजून सांगायला नबुकदनेसरला पाठवतो. देव तुम्हाला त्याची योजना समजून सांगायला चुकीच्या लोकांना तुमच्याकडे पाठवतो. आणि जे लोक अशा प्रकारे देवाची योजना स्वतः समजून घेऊ शकत नाहीत, त्यांच्यावर हल्ले होतात. देवा असं सरकार पाठव जे तुला मानणारा असेल, असं पाठवलं का ते तुमचा भुगाच करतील. भेटले का तुडव, भेटले का तुडव. हे प्रार्थना वाढल्या, हे प्रार्थना वाढल्या. प्रभू तुला धन्यवाद. पालकांमध्ये ऐक्य, जे एकमेकांची तोंड बघत नव्हती. आम्ही पास्टर सगळे, पास्टर फेलोशिप आहे, आम्ही एकत्र आलो आहोत, सगळे पास्टर मिळून जुळून राहतो, कारण प्रीती आहे ना फटके पडायची. आले ना एकत्र, आले की नाही? हे परमेश्वर करतो, हे परमेश्वर करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, माणसामध्ये धैर्य नसलं तर परमेश्वर ते धैर्य निर्माण करतो. आमच्यात एकजूट निर्माण करणारा परमेश्वर. मग आता ह्या स्थितीमध्ये हे सगळे प्रभूचे, आता ज्यांना 120 लोकांवरती पवित्र आत्मा उतरून आलाय, नंतर 3,000 लोकांची भर पडली, म्हणजे आता हजारो लोक झाले ना आपल्या देवाच्या राज्यात. हजारो लोक झाले. मग आता ते हजारो लोक झालेत, मग ते एकाच जागेवर बसले तर सेवा कशी वाढणार? परमेश्वराने योजना केली, परमेश्वराने योजना केली. देवाने तुम्हाला, तुम्ही मासे धरणारे होते, देवाने तुम्हाला माणसं धरणारं केलंय. आणि बरेच पाळक लोक, देवाने तुम्हाला मासे धरणाऱ्यापासून माणसं धरणारं केलंय. काही लोकांनी ऍक्वेरियम चालू केलंय. ऍक्वेरियमला काय म्हणतो आपण, ते मत्स्यालय उघडलंय.
मासे धरायचे आणि त्या स्वतःच्या फिश टँक मध्ये टाकून ठेवायचे. त्यांना कुठं जाऊ द्यायचं नाही, काय करायचं नाही. माझी मेंढर आहेत, मी काळजी घेणार. माझे मेंढर उलुलुलु त्यांना सांभाळायचं. 20 वर्ष वचन सांगायचं, 50 वर्ष त्यांना कधी वचन सांगायची संधी मिळणार नाही. एखादं म्हणतं मला गाणं गायचंय, माझा आवाज छान आहे, मी गाणं लिहिलंय. नको नको बाळा, तू इथं थांब, कुठं जाऊ नको. तू गाणं गायला लागला तर तुझी सेवा उगाच वाढल. परत तुला एखाद्या ठिकाणी बोलवलं तर मग इथं कोण आहे वर्शिप करायला? नको नको, तू गाणं गाऊ नको, तू शांत राहा. गाणं मीच गातो, प्रार्थना मीच करतो, संदेश मीच सांगतो, कारण माझं हे फिश टँक माझं नीट राहायला पाहिजे. धिक्कार असो तुमचा, धिक्कार असो तुमचा, जर तुम्ही मंडळीच्या लोकांची वाढ खुंटवत आहात. त्यांना तयार करा आणि जर ते सेवेला जाऊ इच्छितात त्यांना जाऊ द्या. माझ्या मंडळीत, माझ्या लोकांमध्ये मी हाकललंय, निघ इथून, चल जा. तू जात नाही, त्याची डायरेक्ट मीटिंग ठेवून टाकायची कुठंतरी. ऐकताय तुम्ही? एखादा वक्ता माझ्या नजरेत जर भरला, माझ्या मिनिस्ट्रीमध्ये एखादा गायक, डायरेक्ट स्टेजवरती चल, कर वर्शिप, बघू काय होतंय. एकदा चुकल, दोनदा चुकल, पण नंतर स्पिरिच्युअल फादर म्हणून तुम्हाला त्याचा जास्त अभिमान असतो. जेव्हा ते लेकरू पुढे उभं राहून सांगतं ना, की मी हे गाणं लिहिलं, माझे स्पिरिच्युअल फादर पास्टर विकास कांबळे, आनंद वाटतो, आनंद वाटतो, कमीपणा नाही वाटत. त्यांना आम्ही सपोर्ट करणार, त्यांच्यासाठी आम्ही उभे राहणार. आम्ही फिश टँक बनवणारे लोक नाहीयेत. हालेलुया. आम्ही स्प्रेड करणारे लोक आहेत. अगदी दिलाय देवाने, तो वाढत गेला पाहिजे. देवाच्या सामर्थ्यात लोक वाढत आणि वाढत गेले पाहिजे. देवाने आपल्याला यासाठी बनवलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस हा अग्नी देवाच्या लोकांवरती, या शिष्यांवरती आला, त्यांची परिस्थिती प्रभूने कशी बदलली ते पहा. प्रेषित 8 अध्याय 1 ते 4 वचन. प्रेषित 8:1 ते 4. त्यांची पांगापांग होत नव्हती. अग्नी जो इकडे तो इकडेच राहिला होता, तिकडे जात नव्हता, दुसरीकडे. प्रेषित 8:1 ते 4 ऐका. शौलाला तर त्याचा वध मान्य होता. कोणाचा? स्तेफनाचा. देवाने स्पेशल माणूस पाठवलाय तिथं आता. कोण? शौल. तुम्ही नाही जात, तुम्हाला हंटर घेऊन पाठवते एक जण आता, विरोधक. ठीक आहे. शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला. प्रेमाने जेव्हा तुम्ही जात नाही, त्यावेळी तुमचा छळ व्हायला सुरुवात होते. म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया व शमरोन या प्रांतात वाचताय तुम्ही पण, पांगापांग झाली. हालेलुया. जी पांगापांग देव सांगतोय म्हणून होत नाही, ती पांगापांग छळाने, बीजेपीने, RSS ने, कशाने काय होईना, ती पांगापांग होऊ द्या. प्रभूला धन्यवाद. इथं शौल आलेला आहे, पांगापांग झाली. भक्तिमान माणसांनी स्तेफनाला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. इकडे शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकत असे. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती, ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. किती पॉवरफुल वचन आहे, किती सामर्थ्यवान वचन आहे. आधी एकच ठिकाणी होते, रोजची प्रार्थना फिक्स, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. आधी जेवून बसलेले असतात तरी म्हणतात की आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. प्रभू म्हणतो अरे आत्ताच खाल्लीस ना. म्हणजे खूप गोष्टी अशा घडत असतील की ते त्याच टार्गेटमध्ये, त्याच ठिकाणी, त्याच गोष्टी करत असतील. पण जसा त्यांचा छळ झाला, बायबल सांगतो त्यांची पांगापांग झाली. आणि जशी पांगापांग झाली, त्या सगळ्यांनी जिथं जिथं गेले, त्या सगळ्यांनी तिथं तिथं सुवार्ता सांगितली. हे जिवंत देवाचं काम आहे. ही रिवायवलची अग्नी आहे, ही स्प्रेड झाली पाहिजे. मिसाईल जसं इथून एखाद्या ठिकाणी डागलं जातं, तसा तुमच्या चर्चचा एक इव्हॅन्जलिस्ट अशा ठिकाणी तुम्ही पाठवा. हालेलुया. जिथं देवाच्या आत्म्याची आग नाहीये. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जिथं तुम्ही काम करता, तिथल्या जागेसाठी तुम्ही मिसाईल आहात. हालेलुया. तुमच्या उपस्थितीने, तुमच्या ठिकाणातून पापाची सत्ता नष्ट होणार आहे.
जिथं तुम्ही आहात तिथं सत्य लोकांना कळालं पाहिजे. तुमचं काम असो, तुमचं शिक्षणाची जागा असो, तुमचा बिझनेस असो, जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं तुम्ही डायनॅमिक रीतीने उभं राहणं गरजेचं आहे. आणि हा अग्नी जो तुमच्याकडे आहे, पवित्र आत्म्याचा अग्नी, तो अग्नी कुठल्या इंधनातून आलेला नाही. तो अग्नी कुणी पेटवलाय असं नाही. हा डायरेक्ट देवाच्या राजासनावरून आलेला अग्नी आहे. हा डायरेक्ट स्वर्गातून आलेला अग्नी तुमच्यामध्ये वस्ती करतो. हा फ्रेश अग्नी आहे. हा अग्नी माणसांनी तुम्हाला दिलेला नाहीये. हा अग्नी कुणी व्यक्तीने तुमच्यापर्यंत आणलेला नाहीये. हा अग्नी पेंटिकॉसच्या दिवशी डायरेक्ट स्वर्गातून आलेला आहे. तोच अग्नी तुम्हाला मिळालेला आहे. स्वर्गीय देवाचा जो राजासनावरती कडकडाट आहे, आज तुमच्यामध्ये तो कडकडाट झाला पाहिजे. त्या अग्नीचं सामर्थ्य, तो गडगडाट, तो विजांचा कडकडाट तुमच्यामध्ये झाला पाहिजे. तुम्ही मुख उघडलं की देवाच्या सामर्थ्याची आग आली पाहिजे. तुम्ही रस्त्याने चालले तरी तुम्ही अग्निमय लोकांना दिसले पाहिजे. कुणी तुमच्याबद्दल ट्रॅप तयार केला, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला, तरी त्या सगळ्या सैतानी सत्ता या अग्नी पुढे नष्ट झाल्या पाहिजे. असा अग्नी देवाने तुम्हाला दिलाय. आता जो अग्नी तुमच्याकडे आहे तो अग्नी इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. हे रिवायवल पसरत गेलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांना, सरते शेवटी अत्यंत महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन. ज्या वेळेस संपूर्ण जगामध्ये पाऊस असा आला होता, 40 दिवस आणि 40 रात्र, परमेश्वराने पाहिलं. दयावान देव आहे तो, निष्ठुर देव नाही. त्याने पाहिलं लोक मेलेत, भले त्यांनी पाप केलं पण ते मेलेत. परमेश्वराला वाईट वाटलं आणि म्हणून उत्पत्ती 9:11 मध्ये परमेश्वर म्हणतो की ह्या पुढे मी पाण्याने नाश करणार नाही. परमेश्वर खेद वाटलं, वाईट वाटलं की कसं ह्या माणसाचं नाश झालेला आहे. सगळ्या गोष्टी पाहून किती छान मी तयार केलं होतं, नाश झाला. परमेश्वराला दुःख वाटलं, वाईट वाटलं. पाण्याने नाश करणार नाही. पण शेवटच्या काळात प्रकटीकरणाचं पुस्तक, दानिएलाचं पुस्तक अनेक ठिकाणी तुम्ही बारकाईने वाचाल तर तुम्हाला एक गोष्ट कळेल, पाण्याने नाही होणार, पण शेवटी अग्नीने मात्र नाश होणार आहे. अग्नीने नाश होणार आहे. शेवटच्या काळामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, अग्नी तुम्ही पाहणार आहे, सगळीकडे अग्नी. आता त्यासाठी जग आणि जगातले लोक युद्धाची, बॉम्ब गोळे हल्ले करण्याची तयारी करते. आम्ही कशाची तयारी करावी? आम्ही देवाचा अग्नी स्प्रेड करण्याची तयारी करावी. हालेलुया. जे देवाच्या अग्नीने भरलेले आहेत, देवाच्या अग्नीने पेटलेले आहेत, तेच रॅप्चर साठी तयार असतील. पवित्र आत्मा नाही, रॅप्चर मध्ये भाग नाही. येशूच्या रक्ताने धुतले गेले नाही, रॅप्चर मध्ये भाग नाही. पापाचा त्याग केला नाही, रॅप्चर मध्ये भाग नाही. आज आम्हाला पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे यायचंय, येशूच्या रक्ताने धुतलं जायचंय आणि पवित्र आत्म्याचा अग्नी स्वतःमध्ये स्वीकारायचा आहे. बस एकदा देवाचा अग्नी मिळाला की तो तुमच्यामधून अग्नी अनेकांपर्यंत पोहोचत जाईल. एक मिसाईल एखाद्या जागेवरती पडतं, ती बिल्डिंग कोलॅप्स करतं. जिथं तुम्ही राहता तिथं देवाने सोडलेलं हे मिसाईल तुम्ही आहात. हालेलुया. स्वर्गातून पाठवलेलं मिसाईल तुम्ही आहात. तुमच्या उपस्थितीने तुमच्या एरियामध्ये रिवायवल आलं पाहिजे. तुमच्या शहरामध्ये रिवायवल आलं पाहिजे. तुमच्या जीवनामधलं रिवायवल इतरांपर्यंत, इतर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. जी आग इथं आहे, जी आग इथं लागली आहे, ती आग तिकडे पण लागू द्या. हालेलुया. आजच्या वचनाद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करू. देव आपल्या प्रत्येकावरती त्याच्या कृपेचा हात ठेवू. आणि आज जिवंत देवाचे जिवंत मिसाईल तुम्ही आहात, जिवंत बॉम्ब तुम्ही आहात, जिवंत बुलेट तुम्ही आहात. देव तुमचा वापर करायला तयार आहे. हालेलुया. देवाच्या सामर्थ्यानिशी, देवाच्या सामर्थ्यानिशी देवाच्या अग्नीचा मनवा पेटत जाऊ द्या, जेणेकरून देवाचा अद्भुत गौरव होईल. एक लहानशी प्रार्थना करू, आपलं लक्ष देवाकडे केंद्रित करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र रक्ताआड घे. हे स्वर्गीय बापा, आम्हा प्रत्येकाला तुझ्या रक्ताआड घेऊन तुझ्या सामर्थ्यात तू प्रत्येकाला चालव. आमची प्रार्थना आहे स्वर्गीय देवा, ज्या ज्या कानापर्यंत आजचं वचन पोहोचलेलं आहे, अशा प्रत्येक माझ्या भावा बहिणीला तू आशीर्वादित कर.
आज आम्ही इस्रायल वॉर मध्ये सहभागी नाही. आज आम्ही हीच प्रार्थना करतो, यरुशलेमेमध्ये शांती प्रस्थापित होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा, ज्या लोकांचा अपराध नाही त्यांचे प्राण जाऊ देऊ नकोस. हे युद्ध तात्काळ थांबावं अशी दया आणि कृपा कर. जगभरामध्ये प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा अग्नी स्प्रेड व्हावा यासाठी तू सहाय्य कर. प्रभू जगाचा आम्हाला अग्नी नको, आम्हाला स्वर्गीय देवाने जो अग्नी आमच्यात पाठवलाय तो सगळीकडे स्प्रेड व्हावा अशी दयाळी कृपा कर. हे स्वर्गीय देवा, आज ज्या कानापर्यंत तुझं वचन गेलेलं आहे त्या प्रत्येकाला जाणू दे की त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने ओतप्रोत भरला आहेस. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. हालेलुया. हे स्वर्गीय देवा, तुझ्या अग्नीने तुझ्या सामर्थ्याने तू भरलंयस. तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, हा अग्नी पेटत आणि पेटत जाते. तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद प्रभू. आमची प्रार्थना तू सर्वेस ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून दिले आहे. आमेन. आमेन.